माझं नाव संतोष खाडे आणि मी या सोसायटीमध्ये जवळपास 12 वर्ष झाले राहत आहे आणि या सोसायटीमध्ये आम्ही ॲज अ ऍक्टिव्ह कमिटी मेंबर म्हणून काम करत आहोत. हाय, आय एम भरत जाधव, अगेन पार्ट ऑफ साई सृष्टी सोसायटी. इथे मी 2016 पासून चालू केलेलं राहिला आणि इंटेंट ऑफ मुव्हिंग टू सोलार, क्लीनर एनर्जीज आणि अवेलेबिलिटी प्लस कॉस्ट इफेक्टिव्हनेस, तर यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि या गोइंग गुड. इन्स्टॉलेशन आम्ही म्हणजे संतोष इज आवर पायनियर, आमचे काही मेंबर्स मिसिंग आहेत. सो वी डिड लॉट ऑफ स्क्रुटिनायझेशन, टेकिंग सॉर्ट ऑफ आपण ते RFP RFI रिलीज करतो एक वेंडर सिलेक्ट करण्यासाठी, तर ते एक रेग्युलर प्रोसेस मध्ये गेलो आम्ही. बरेचसे किती 5 ते 6 वेंडर्स, येस, आम्ही याच्याबद्दल 5 ते 6 वेंडर्स किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांना जाऊन व्हिजिट केलं होतं, जिथे ऑलरेडी काही सोसायटीमध्ये 6 महिन्यापासून किंवा काही सोसायटीमध्ये 2 वर्षांपूर्वी इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाले होते. कारण आम्हाला जेन्युइन फीडबॅक पाहिजे होतं की खरंच सोलर इन्स्टॉलेशन इज अ मेंटेनन्स फ्री अँड इट इज रिअली फॉर अ लॉंग रन. ओके, त्याची आम्हाला सर्व खात्री किंवा माहिती काढून घ्यायची होती. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वेंडर्स थ्रू व्हिजिट केले होते आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रीन एनर्जी सस्टेनेबल्स यांचा एक प्रोजेक्टला व्हिजिट केले होते. तर कंबायनिंग 5 साईटला व्हिजिट केल्यानंतर ग्रीन एनर्जी सस्टेनेबल्सचं जे इन्स्टॉलेशन होतं ते आम्हाला खूप छान वाटलं. कारण त्यांचं जे क्वालिटी ऑफ वर्क होतं ते खूप छान होतं आणि जनरली त्यांनी म्हणजे आम्हाला जे कस्टमायझेशन करून पाहिजे होतं तिथे त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी डिस्कशन कंटिन्यू केले आणि त्यांनी मला ऍक्च्युली खूप हेल्प केली फॉर कस्टमाइज इन्स्टॉलेशन. आणि आमच्या सोसायटीमधून जे बाकीचे मेंबर्स आहेत ज्यांनी ऍक्च्युली सोलर इन्स्टॉलेशनसाठी आम्हाला मदत केली होती, इनिशिएटिव्ह घेतले होते, तर सर्वांचे विचार किंवा ऍडिंग टू हिज पॉइंट आम्ही काय केलं त्यावेळेस, इट वॉज न्यू फॉर अस. म्हणजे इथे वाकडमध्ये बघितलं असेल तर नॉट व्हेरी कॉमन अक्रॉस. बाकी सिटीज मध्ये म्हणजे पार्ट ऑफ इंटरनल सिटीज आहेत किंवा न्यूली लॉन्च प्रोजेक्ट त्यांना मॅन्डेटरी करतात, पण आमची जुनी सोसायटी असल्यामुळे आम्हाला माहित नव्हतं एवढं काही. बट वेन वी स्टेप्ड इन अँड वेन वी स्टार्टेड इन्क्वायरिंग, व्हिजिटिंग साइट्स, मग तिथे आपलं वादीचे काही साइट्स बघितले, त्यानंतर असे बरेचसे बघितले, त्यामध्ये ग्रीनर्जी वॉज वन ऑफ देम. आम्ही तुमची साईट बघितली आणि त्याच्यानंतर द मेन डिफरन्शिएटिंग फॅक्टर वॉज कस्टमायझेशन. आम्हाला एकतर होतं की नो कॉम्प्रोमायझेशन ऑन क्वालिटी, मग पॅनल्स असेल किंवा मध्ये हार्डवेअर किंवा जे काय म्हणतात त्याला इन्व्हर्टर अँड अदर फॅब्रिकेशन पार्ट, तर फॅब्रिकेशन पार्ट असावा. इट वॉज व्हेरी मायन्यूट नेटिग्रिटीज की जर वेल्डिंग केलं असेल तर त्यामध्ये मग तुम्ही रस्टिंग पार्ट येतो आणि इट्स 20-25 इयर्सचं कमिटमेंट आहे, इट्स अ लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट. त्या बारीक सारी गोष्टी असल्यामुळे वायरिंग, त्यांची अर्थिंग, मग वायरिंग कुठनं चालली आहे, इज इट प्रॉपरली कन्सील्ड, मग ब्रँडिंग कोणती तुमची हॅवेल्स आहेत, ABB असेल, MCB स्विचेस कोणते वापरतायत, तर या साऱ्या गोष्टी वी सॉर्ट ऑफ नाव गेटिंग इन टू SME की सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट. आणि विशांत सरला माहितीच होतं की ज्या लेवलचे क्वेश्चन्स, ज्या लेवलचे डिस्कशन्स होते, अँड वी फॉलो द सेम विथ ऑल द वेंडर्स. जे 4-5 आम्ही शॉर्टलिस्ट केले होते. सो वी स्टार्टेड scrutinizing, asking more. It is out of curiosity and for our knowledge, because as a committee member जेव्हा आम्ही डिसिजन घ्यायचा असेल, so we are face of around 50-60 society owners. So any question that arises, आम्हाला कुठे वाटलं की नाही इथे there is something not very clear, then we were like asking questions. Can we go back to our members who are investing like 20,000, 30,000 per head? तो जो कॉन्ट्रीब्युशन आहे, are we justifying that? आणि त्यामध्ये आय थिंक ईशान किंवा ग्रीनर्जी टीम वॉज वन ऑफ द आउटस्टँडिंग. आय मीन दॅट वॉज मेजर डिफरन्शिएटिंग फॅक्टर की ज्यामुळे आम्हाला वाटलं की हा दिस गाईज जो कोणी ग्रासरूट लेवलला काम करतो ना, हु नोज इट इन अँड आउट, स्मॉल इंटिग्रिटीज, तर त्या याच्याने पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही बघितलं. सो दिस वॉज वन दॅट वॉज डिसाइडिंग फॅक्टर. आणि मग आमच्याकडे इंद्रजित आहेत, युवराज आहे, त्याच्यानंतर योगेश. सो वी आर द बॅकबोन ऑफ दिस एंटायर डिसिजन. आणि त्यानंतर इट वॉज व्हेरी व्हॉट टू से अराउंड 2 months, 1.5 to 2 months रिगरस डिस्कशन. बट देन आफ्टर दॅट जेव्हा मी काम दिलं किंवा वी साइन दी अग्रीमेंट, आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बघित 3 monthsचं कमिटमेंट असेल, 3.5 महिने लागतील. बट टू अ सरप्राईज इट वॉज लाईक मॅटर ऑफ 1.5 month, अराउंड 45 days मध्ये तो कम्प्लीट प्रोजेक्ट स्टार्ट फ्रॉम इन्सेप्शन टू कम्प्लीट फर्स्ट बिलिंग ऑफ दी MSCB. तो इथपर्यंत एवढा स्मूथ चालला गेला. अँड
मीन अगेन क्रेडिट टू युअर टीम, जी ग्रीन एनर्जी वाली जी पूर्ण टीम आहे, ईशान असो किंवा त्यांचे फॅब्रिकेटर्स असो, त्यांचे इंचार्ज असो, तर एव्हरी वन इज अडॅप्ट. त्यांना माहित होती की कुठे काय करतोय आणि कस्टमरकडनं काय क्वेश्चन्स येत आहेत आणि काय आन्सर करायचं. अँड द आन्सर्स डिड सॅटिस्फाईड अस. छोटे मोठे इश्यूज असतात. इट्स नॉट लाईक वेन यू स्टेप इन टू कस्टमर सर्व्हिस, नॉट 100% कस्टमर इज हॅपी, बट यू हॅव ब्रोकन द बेंचमार्क की आमचे काही क्वेश्चन्स होते, यू आन्सर्स टू दी, आय मीन हिटिंग द आईज बुल्स आहे. सो दॅट सॉर्ट ऑफ. ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी रिसर्च चालू केलं होतं त्यावेळी ऑप्शन्स खूप होते मार्केटमध्ये. स्टार्टिंग फ्रॉम दी रॉ मटेरियल लाईक केबल्स अँड फॅब्रिकेशन मटेरियल, द मेजर पार्ट इज दी सोलर प्लेट्स अँड इन्व्हर्टर. दॅट वॉज द मेजर कॉस्ट. त्याच्यामध्ये आम्हाला ऍक्च्युली डिफरंट वेंडर कडून डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल होत होते. देन वी डिसाइडेड की वी विल गो विथ दी व्हॉट इज द बेस्ट अवेलेबल इन द मार्केट. Then we took a decision to install Waaree panels and this Havells inverter. Okay. No compromise on the quality. No compromise on the quality. So याच्यानंतर आम्ही ज्यावेळी फायनली ग्रीन एनर्जी सस्टेनेबल्सला अप्रोच केलं तेव्हा ऍक्च्युली त्यांच्याकडे हॅवेल्स इन्व्हर्टरला सपोर्ट नव्हता. परंतु डेफिनेटली ज्यावेळी आम्ही त्यांना ऍक्च्युली रिगल डिस्कशन आणि ज्यावेळी पूर्ण आम्ही आमच्या रिक्वायरमेंटचा एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यानंतर दे रेडी टू इन्स्टॉल वारी पॅनल्स अँड हॅवेल्स. अँड विथ दिस हाय क्वालिटी total cost was around 13 lakhs for almost 20 kilowatt system. Okay. And याच क्वालिटी इन्स्टॉलेशन ज्यावेळी बाकी वेंडर म्हणजे कोटेशन दिलं होतं ऍक्च्युली ते कोटेशन जवळपास 14 ते 14.5 लाख होतं. दॅट वॉज द फायनल कोट दे हॅव गिवन. सो 13 लाखामध्ये खरंच आम्ही म्हणेल की सर्वात बेस्ट कोट होता फॉर 20 किलोवॅट सिस्टीम. आणि दे हॅव did a very high quality installation from fabrication work till the meter installation. So everything is really smooth and with high quality. Yeah, worth mentioning one point. जसं संतोष म्हणाले की प्रोडक्ट वाईज जे काही पॅनल्स होते त्यांचे स्वतःचे व नॉट वारीचे पॅनल्स ते आय थिंक पहिल्यांदा तुम्ही इथे ट्राय केलं असेल किंवा पहिल्यांदा त्यांनी अगोदर कुठे केलं होतं, पण ते म्हणाले की त्यांचे जे प्रिफर्ड वाले पॅनल्स आहेत ते वेगळे आहेत. पण आम्ही बघितलं की वारी वॉज अ गुड ब्रँड, देन हॅवेल्स ॲज अ इन्व्हर्टर, तर त्यांचं मला वाटतं वेगळंच काहीतरी एक इन्व्हर्टर आहे. इव्हन दॅट इज आय मीन अप टू द मार्क, बट एक डोक्यामध्ये माइंडमध्ये असतं ना माइंडसेट की यू हॅव सीन दिस प्रोडक्ट, ट्रायड अँड टेस्टेड, आय लेट्स गो विथ दॅट वन. आणि आय मीन वर्थ अपलॉडिंग द एफर्ट्स. त्यांनी मग ते म्हणाले की मे बी डायसी आहे की आम्ही तो पॅनल्स मला प्रोव्हाइड करू किंवा ते प्रॉडक्ट किंवा पॅनल्सची जी वॉरंटी असेल ती कितपत आहे ते आम्हाला चेक करायला लागेल. हॅवेल्स असेल तर ॲज अ इन्व्हर्टर आय थिंक दे ग्रोवॅट दे व्हॉट इज दे युजली यूज, इव्हन दे हॅड व्हेरी एक्सलंट रिझल्ट. पण आम्हाला प्युअर ॲडमेंट बघितलं की हॅवेल्सलाच जायचंय. बट फ्रॉम दॅट हॅवेल्स पॉईंट ऑफ व्ह्यू मग त्यांना पण बघायचं होतं की हॅवेल्स ॲज अ OEM, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर, आर दे ॲट पार विथ रेस्ट ऑफ द गाईज टू गिव्ह दॅट वॉरंटी सपोर्ट. तर ते आले परत बिल ऑफ मटेरियल घेऊन की हा म्हणजे की युअर रिक्वायरमेंट्स आर व्हेरी युनिक वन, बट स्टील लेट्स गिव्ह इट अ ट्राय. सो लाईक नेवर अ डाय एटीट्यूड की हाँ तुम कुछ भी बोलो हम दे देंगे. So that was it. So it's unique combination, different products, different materials, different brands. But yeah, as I mentioned, or Santosh Pranal, no compromise on quality. And when it comes to pricing, again, amchi core committee, credit to that team also. Every single rupee that we spend, there's always a question and there's always a scrutiny and there's always a challenge. Ki are we investing in the right way, or the investment has a rate of return on it, ROI जे म्हणतो आपण. And that was there. So we did try with other vendors. त्यामध्ये काही जणांचे 15 with some the marketing gimmick of की तुम्हाला सबसिडी मिळेल त्यामध्ये. मला मी वी आर व्हेरी क्लिअर की आम्हाला सबसिडी वगैरे विल नॉट पुट इन एनिथिंग. पर ते 18.44 समथिंग वॅट तो एक पार्ट असतो. सो ऑल दोज थिंग्स. सो आवर प्राइसिंग वॉज वी हॅव दिस बजेट, वी हॅव टू अकोमोडेट एव्हरीथिंग अँड दिस इज व्हॉट वी कॅन कम अप विथ. मग तुम्ही सांगा. अँड इट वॉज अगेन व्हेरी इंटेन्स अँड रिक्वेस्ट डिस्कशन ऑन द प्राइसिंग पार्ट. बट या we were fortunate enough to get in 13, but I'm sure looking at the recent changes it may go, if some other site come up, I don't think they would be able to provide at that rate. But yeah, it was a good pricing for us.
आमची सिस्टीम 17 मार्च 2023 ला ऑनलाईन झाली आणि इट हॅज बीन एक्झॅक्टली 2 months की सिस्टीम कंटिन्युअसली ऑलमोस्ट वी कॅन से गिव्हिंग 100% आउटपुट. Okay, so considering this continuous output, I think it will take hardly 3 or 3.5 years. राईट. कारण आम्ही जे बघतोय ना पॅनल्स बसवल्यापासून आजपर्यंत वी आर क्लॉकिंग 110 युनिट्स पर डे. मध्ये बघितलं आय थिंक इट वॉज दिस पार्ट ऑफ दॅट एप्रिल मध्ये आपण बघितलं एवढं नॉट व्हेरी रेग्युलर समर ऑर व्हेरी टफ क्लायमेटिक सिच्युएशन वी हॅड क्लाउडेड होतं पण तरी आर पॅनल्स ऑर दिस पॅनल्स वर्क consistently generating 90-100 units per day for 19.44 kilowatt of capacity. And basis that आम्ही बघतोय तर मला वाटतं 5,500 ते 6,000 युनिट्स आतापर्यंत जनरेट झालेत फ्रॉम 17th March 23 टिल यस्टरडे. तर कन्सिस्टंटली ते आहे तो रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आम्ही अजून करतो की 3.5 ते 4 वर्ष मॅक्झिमम we should be able to get that payback. And then after that worth mentioning अजून एक पॉइंट 1st April का 1st March मे पासून मला वाटतं एमएससीबी वाल्यांनी परत 6% or 7% एमएससीबी बिल्सची रेट्स वाढवले. सो अर्ली बर्ड्स म्हणजे आम्ही केलं ते इन्स्टॉल वगैरे अगेन 45 डेज मध्ये पूर्ण सिस्टम ऍक्टिव्हेट झाली आणि वी आर गेटिंग दोज बेनिफिट्स. मग तो 13 lakhs मध्ये पूर्ण प्रोजेक्ट असो किंवा मग जनरेटिंग कॅपॅसिटी द प्रोडक्ट इज गिव्हिंग व्हेरी 100+ ऑप्टिमम परफॉर्मन्स आहे आणि येस इव्हन प्राइसिंग. सो वी हॅव स्टार्टेड आता करंट मंथचं बिल वी आर प्रोड्युसिंग सरप्लस एनर्जी आणि बिल ए आणि बी आम्ही एचं बिल जस्ट काल परवा सरेंडर केलं पण बीचं जे मीटर होतं त्याच्यावर तेच ऑल नील नाव 0 जे आमचं मंथली जायचं अराउंड 28,000 to 30,000. स्प्लिट वॉज किती अराउंड 18 आणि 12 60-40. तर त्यामुळे आता मला वाटतं जे दुसरं मीटर होतं ते सरेंडर करून आता नेक्स्ट मंथ पासून वी शुड बी कम्प्लिटली लाईक 0 इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग. आणि विथ लास्ट 2 months एक्सपिरियन्स जो पहिला मीटर सरेंडर केला दॅट इज नाव क्लॉकिंग 0 म्हणजे आम्ही सरप्लस मध्ये आणि प्लस ते सरेंडर झाल्यानंतर आय थिंक वी शुड बी प्लस. सो या लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी असेल आणि ग्रीन एनर्जी सस्टेनेबल्स आय थिंक दे स्टूड बाय देअर टॅगलाईन. आणि नीड ऑफ द आर इज बेस्ट गो विथ मिनिमम कार्बन एमिशन जनरेटर असेल. अगेन वी हॅव डिझेल आणि मग ते आउटपुट विच इज नॉट फेवरेबल फॉर द एन्व्हायरमेंट. अँड दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट वी हॅड इन माइंड. आम्ही तोच विचार केला की एक तर आपला लॉंग टर्म monetary is always the top priority for everyone, but apart from that, is it something that we can pay back to the society or pay back to the environment, to the nature? And for our 20 kilowatt system, it has been we are monitoring continuously. So almost every month we are CO2 generation, monitoring the CO2 generation. So every month we are reducing one ton of CO2. Yeah, that is for what 20 kilowatt system. Right. And adding to that minus 1 ton of carbon dioxide generation, it also gives a very unique. I like this. One thing about the system is it shows how many plants you have saved. Yeah. कारण आपल्याला जर हे डिझेल किंवा बाकी some of the other way you have to cut plants and damage to environment. But it shows like saving the plants is as good as planting plants. तर आम्ही I was checking yesterday. It shows like 22 plants were saved till or 22 trees were saved. Which is again a great satisfaction to any society or anyone. Especially these are small things, small steps which we can pay back to the environment and nature. So our experience with green energy sustainables is really good. From the starting process of visiting their existing sites, then how they have completed installation on those sites, and then how they are going to customize our requirement. So they have supported a lot for us for this installation, and whatever the commitments they have given, really we can say they have done all the installations and the commitments well ahead of the time and the deadlines, and they have
supported this installation end to end. They have not, asked us to visit a single day to MSCB office or any other office. They have done all the tasks by themselves, and they have completed this plant. They have committed for 3 months, but they have committed just in 45 days. So really, we recommend Green Energy Sustainables for individual individual owners like who is having bungalows or apartments, or for the big societies also. So this is a genuine feedback from our side. If you have any customized requirement, or if you want to go with different types of panels or different types of installations, if you have less space, then you have to accommodate or find out have different type of mounting for the panels, then definitely they are going to support in everything. So yeah, from our side, 100% positive. Absolutely, I completely go what Santosh said. कारण कोणीही कोणती सोसायटी जेव्हा स्टेपिंग करायचं असेल की टुवर्ड सोलार एनर्जी, भरपूर चॅलेंजेस आहे. इवन ॲज ऑफ टुडे देयर आर मेनी मिथ्स अबाउट इट, नॉट व्हेरी क्लिअर, अँड अनलेस अंटिल यू form a core committee group and visit the sites, actually go, just like we are having an interactive session or question and answer session. Similarly, we did the same thing. We reached out to those guys, chairmen and the people who are collectively or actively part of this entire implementation process. And I mean, hats off to these guys. I would have to say 5 stars, 10 star, or rating from 0 to 10 rating. So I'm completely happy with that. I would like bifurcate into various ways. One is MSCB and the government officials. So it's always a challenge. तुम्ही जरी बघितलं असेल कोणत्या महिन्यात तुमचं मंथली बिल रॉंग चुकीने सिस्टमने किंवा त्यांनी चुकीचं मीटर रिडिंग त्यांनी जरी चूक केली असेल तरी दे विल से ओके तुम्ही इथे जा, हा फॉर्म भरा, तो करा, त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा, मीटरचा फोटो पाठवा. व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स, बट व्हेरी व्हॉट यू से टाइम कन्झ्युमिंग, अँड इट्स व्हेरी स्ट्रेसफुल टाइम टू डील विथ दोज ऑफिशियल्स. बट आम्हाला दिस एंटायर अप्रॉक्सिमेट 20 केवीचा प्लांट आहे जो बसवला आहे, आणि त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यासाठी जे फॉलोअप्स घ्यायला लागतात, त्यासाठी जे एमएससीबी कडे व्हेरियस एनओसीज लागतात, आम्हाला तर आठवत नाही की त्यांनी कधी केलं आणि काय केलं. इट वॉज सो फ्लॉलेस, एक्झॅक्टली सो फ्लॉलेस की ते म्हणायचे सर लाईक 2 ते 3 आठवडे लागतील, बट बाय एंड ऑफ फर्स्ट वीक सर की हा आपला एनओसी आलाय, तुम्ही मला तुमचं मीटरचे डिटेल्स वगैरे किंवा तुम्ही लॉग इन करून बघा, तुम्हाला दिसेल. आणि वी ऑल्सो क्रिएटेड वन व्हॉट्सअप ग्रुप जस्ट फॉर दिस एंटायर डिस्कशन विथ ग्रीन एनर्जी अँड टीम, की तुम्हाला त्यांना कुठे ब्लॉकर्स असेल. आर इंटेंट वॉज की वी नो ते कुठे ऑफिसमध्ये गेला असेल तर दे नीड दिस इन्फॉर्मेशन राईट अवे. असं नाही की तिथे साहेबाच्या समोर जाऊन थांबलेत आणि दे हॅव 10 मिनिट्स, हाफ एन आवर. आणि इकडे पण या साईडला वी ऑल आर वर्किंग प्रोफेशनल्स, सो इट्स डिफिकल्ट टू कोऑर्डिनेट, बट इट वॉज एक परफेक्ट कोलॅबरेशन. आणि त्यामुळे त्यांनी तो जो admin वाला part होता flawless, very smooth. Then it comes to material coming on the site, even that was whatever specifications that we had. आणि आम्ही त्यांना म्हणाला होतं की जर आम्हाला वाटलं कुठे की 19-20 हो रहा है यहाँ पे, then we'll let you know and you have to pick that back. So but they were very thoroughly professional. Whatever specifications were given, they were at par with that. Maybe ABB, maybe Havells, maybe Wari, so all those things. When it comes to installation, it was perfect again. So they had very skilled craftsmen from the fabrication part. Fitting वाले जे होते ते त्यांचं काम परफेक्ट होतं. So overall it's very professional or thorough professional team. आणि त्यासाठी when it comes to recommendation, highly recommended for small size individual bungalows, flats. इव्हन आता माझ्या डोक्यामध्ये आहे की आमच्या सोसायटीमध्ये काही जणांच्या डोक्यामध्ये की आपण स्वतःच्या घरासाठी किंवा फ्लॅटसाठी असं काही करू शकतो का. सो डेफिनेटली ग्रीन एनर्जी इज वन. रिझन बिंग यांनी आम्ही जो बघितलं होतं त्यांचा अजून एक की तो हिंजवडी मध्ये कॉर्पोरेट लेवलला डसॉल्ट सिस्टमचा. सो मग देन थॉट बॅक ऑफ द माइंड की हा इट्स लाईक 1000 केवी सिस्टम्स आहेत वर्सेस 20 केवी. विथ दिस गाईज विल हॅव द सेम कमिटमेंट टुवर्ड्स डिलिव्हरिंग, बट नो क्वेश्चन ऑन दॅट. Perfectly delivered and highly recommended to anyone. I would say it would be a role model for these guys as well in the Wakad area, and we are happy and we feel proud ki okay chalo we are also joining them to promote small steps towards nature conservation and using the natural resources to maximum extent, I would say. So good job and highly recommended.
we definitely thank the Sai Srushti Society and its members for giving us an opportunity to install a solar system over there. There were a lot of discussions regarding the system, and we have gone to the pinpoint of every technology. We have discussed a lot before installing the system. We have discussed on the panel make, inverters, the type of structure to be done, and there was a lot of customization, as they said, to be done over here. But due to the support of the members and the instantaneous response we got from their side, we are really grateful to work with such a society. We are looking forward to work with many other such great societies, and we count on for the same.